चला नमस्कार मुलांनो, आपण या अगोदर अर्थशास्त्रातील पहिल्या 4 प्रकरणांचे व्हिडिओ बघितलेत। आपण आता अर्थशास्त्रातील 5वा जो धडा आहे बाजाराचे प्रकार, तर तो आपण आता बघूया। तर आपण सर्वसामान्यपणे बाजार म्हटलं ना हा शब्द की आपल्याला लगेच दुकानं, भाजीपाला, इतर वेगवेगळ्या प्रकारचे बाजार आठवतात। पण अर्थशास्त्रामध्ये त्याला जरा थोडासा त्यांनी वेगळा अर्थ दिला आहे। म्हणजे बाजार म्हणजे एक खरेदी करण्याचे ठिकाण नाही म्हटलं जातं, तर त्याला त्यांनी म्हटलं की बाजार म्हणजे काय, तर बाजार ही एक अशी विशिष्ट जागा आहे। बघा अर्थशास्त्रात काय म्हणतात की बाजार ही एक अशी विशिष्ट जागा आहे की जेथे ग्राहक आणि विक्रेते, जिथं ग्राहक आणि विक्रेते आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात। म्हणजे आपण एखादा विकायला बसतो, एखादा खरेदी करायला बसतो, म्हणजे त्या वस्तूची देवाणघेवाण करतात। परंतु ही झाली सर्वसामान्य व्याख्या। काय म्हणतात की बाजार ही अशी एक जागा आहे की जेथे ग्राहक आणि विक्रेते आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात। परंतु अर्थशास्त्रात ही संकल्पना अशी खूप मोठी आहे, व्यापक आहे म्हटलं तरी चालेल, आणि त्या व्यापक अर्थाने ती संकल्पना त्या ठिकाणी मांडली जाते। अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं किंवा विचार केला तर बाजार हे एक ठिकाण नसून, ते काय म्हणतात की बाजार हे एक ठिकाण नसून त्या ठिकाणी ती एक यंत्रणा आहे म्हटलं जातं, आणि जिच्याद्वारे ग्राहक आणि विक्रेते आपल्या वस्तूची देवाणघेवाण त्या ठिकाणी करतात। ही झाली सर्वसामान्य व्याख्या। परंतु अर्थतज्ञ ऑगस्टिन कुर्नो हे काय म्हणतात बघा त्यांची व्याख्या की यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांच्या ऑगस्टिन कुर्नोच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे, बघा काय सांगितलं की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून की असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी असते। किती छान सोपी व्याख्या सांगितली की ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्पराशी संबंध असतो की आपण पटकन बाजारात गेल्यानंतर काका, मावशी, ताई, दादा काय किंमत आहे विचारतो, म्हणजे आलं की नाही आपला परस्पर जवळचा संबंध। आणि जर ती व्यक्ती दररोज विकत असेल तर आपल्या चांगल्या ओळखी होऊन जातात, मग थोडंसं किंमतीला पण आपण एक कमी जास्त त्या ठिकाणी करू शकतो। म्हणजेच त्या ठिकाणी ज्यावेळेला आपण बाजार फिरतो त्यावेळेला आपल्याला सहज कळतं की अरे ह्या वस्तूची किंमत सर्वत्र सारखीच असलेली आपल्याला दिसून येते। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की परस्पर त्या ठिकाणी बाजारामध्ये परस्परांशी एकमेकांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहजरित्या त्या ठिकाणी समान होण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण होते। म्हणजेच बाजार ही एक संभाव्य आणि त्या ठिकाणी बाजारामध्ये संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते त्या ठिकाणी यांच्यातील परस्पर संबंध आपल्याला दाखवलेला त्या ठिकाणी दिसून येतो। मग आता याच्यानंतर आपण प्रस्तावना बघितली, व्याख्या बघितली, आपण बघणार आहोत बाजाराचे वर्गीकरण। आता बाजाराचे वर्गीकरण हे 3 प्रकारचे आहेत। पहिलं आहे स्थळानुसार, लक्षात घ्या बाजाराचे वर्गीकरण 3 प्रकारचे, स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार। तर आपण पहिल्यांदा स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण बघूया। तर पहिलं काय आहे, स्थानिक बाजारपेठ। म्हणजे स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय, असा बाजार की ज्यामध्ये ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून खरेदी करतात। म्हणजे जिथं उत्पादन होतं तिथूनच लोक काय करतात, वस्तू खरेदी करतात, त्याला म्हणतात स्थानिक बाजारपेठ। परत बघा काय की स्थानिक बाजारपेठ म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी करतात त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी केली जाते, त्याला म्हणायचं स्थानिक बाजारपेठ। आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत राष्ट्रीय बाजारपेठ। आता राष्ट्रीय बाजारपेठ ही देशांतर्गत बाजारपेठ होय, म्हणजे ती संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात। म्हणजे ती वस्तू विकण्यासाठी काही नियम आहेत सरकारचे, तर ते देशामध्ये पूर्ण देशामध्ये ज्यावेळेला तुम्ही वस्तू विकतात त्यावेळेला ते नियम असतात आणि ते नियम लागू होतात, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला वस्तू त्या ठिकाणी विकाव्या लागतात। त्याच्यानंतर तिसरं आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ।
आता आंतरराष्ट्रीय या शब्दावरूनच आपल्याला लगेच कळतं की आंतरराष्ट्रीय म्हणजे काय. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जी आहे तर ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जागतिक असून ती राष्ट्रीय सीमा ओलांडली जाते, म्हणजे आपला देश सोडून. आता राष्ट्रीयमध्ये काय म्हटलं आपण, देशाच्या अंतर्गत, पण आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्या देशाची सीमा ओलांडून ती जागतिक बाजारपेठ म्हणलं तर म्हणजेच काय, तर या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांची खरेदी विक्री होते. इतर देशांच्या वस्तूची आपण काय करतो, घेवाण करतो आणि आयात निर्यात त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे आपल्याला समजा ज्या गोष्टीची कमी भासते देशातील लोकांना, तर आपलं सरकार काय करतं, इतर देशांमधून वस्तू आयात करते की आपल्या गरजा पूर्ण होतात. आपल्याकडच्या ज्या वस्तू लोकांना लागतात आपण निर्यात करतो, म्हणजे त्या लोकांच्या गरजा भागतात. आयात केली की आपला पैसा दुसऱ्या देशामध्ये जातो आणि आपल्याला खर्च होतो. आणि ज्याला आपण दुसऱ्या देशात वस्तू विकतो आपण त्याला निर्यात म्हणतो. ज्याला निर्यात केली की आपल्याला पैसा मिळतो त्याला आपण परकीय चलन म्हणतो. म्हणजे आयात आणि निर्यात यालाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर आपण दुसरं बघणार आहोत, काळानुसार बाजाराचे वर्गीकरण मधलं काय, दुसरं काळानुसार. त्यातला पहिला आकडा आहे अत्यल्प काळ. बघा दुसरा आकडा काय येतो की अत्यल्प काळ. अत्यल्प काळ म्हणजे काय, तर ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही. बघा, ज्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, यामुळे वस्तूची किंमत ही मागणीवर परिणाम करते. बघा, वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. अत्यल्प काळामध्ये काय की वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळं काय होतं, पुरवठा वाढवता येत नाही. पुरवठा वाढवता येत, मागणी आहे पण पुरवठा वाढवता येत नाही, म्हणजेच वस्तूची किंमत ही मागणीवर त्या ठिकाणी परिणाम करते. हा काळ काही दिवसांचा असतो किंवा काही आठवड्याचा असतो किंवा यामध्ये काही वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही म्हणून त्याला अत्यल्प काळ त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे काही आठवड्यात किंवा एक दिवसाचा किंवा काही दिवसांचा काही आठवड्यांचा हा काळ असतो म्हणून त्याला अत्यल्प काळ म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अल्प काळ. दुसरा आकडा जो काय आहे तो अल्प काळ. तर अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. 1 वर्षापेक्षा कमी. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं, अत्यल्प काळामध्ये काही दिवस काही आठवडे. तर अत्यल्प काळामध्ये 1 वर्षापेक्षा कमी कालावधी. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात श्रम पुरवठा किंवा समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढवता येणे शक्य असते. म्हणजे श्रमाचा म्हणजे वस्तूची मागणी जर आली तर काय करायचं, कामगार वाढवायचे आणि वस्तू तयार करून किंवा काही कामगारांचं समायोजन करून वाढवून किंवा काहीतरी ॲडजस्ट करून त्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा वाढवता येणे शक्य असतं. म्हणून त्या ठिकाणी त्याला अल्पकाळ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे दीर्घकाळ. तिसरा आकडा काय येतो तर दीर्घकाळ. तर दीर्घकाळामध्ये काय आहे तर दीर्घकाळामध्ये त्या ठिकाणी दीर्घकाळ म्हणजे ज्यामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. उत्पादन खर्च आणि उत्पादनाचे घटक. आता उत्पादनाचे घटक कोणते आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे बदलणं शक्य असतं आणि उत्पादनाचे हे 4 घटक झाले, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि उत्पादनाचा खर्च कमी जास्त होऊ शकतो आणि म्हणून दीर्घकाळातून उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे त्या ठिकाणी शक्य होतं. हा कालावधी काही वर्षाचा असतो, हा कालावधी बऱ्याचदा 5 वर्षाचा सुद्धा असू शकतो. बघा, काही दिवस काही आठवडे पहिल्या याच्यामध्ये अत्यल्प काळामध्ये, अल्प काळामध्ये 1 वर्षापेक्षा कमी आणि दीर्घ काळामध्ये हा 5 वर्षापर्यंतचा सुद्धा कालावधी त्या ठिकाणी असू शकतो. आता अतिदीर्घ काळ. अतिदीर्घ काळ म्हणजे काय तर असा त्या ठिकाणी काळ की ज्यामध्ये उत्पादन खर्च स्थिर आणि बदलते खर्च या ठिकाणी स्थिर खर्च आणि बदलता खर्च हे करता येणे शक्य असतं. म्हणजे स्थिर खर्च हा बदलता येणे शक्य असतं. हा कालावधीसुद्धा
5 वर्षापेक्षा हा जास्त असतो. म्हणजे बघा वाढत वाढत गेलेलं दिसते की नाही. म्हणजे अत्यल्पकाळ हा काही दिवस काही आठवड्याचा, अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा आधीचा, दीर्घकाळ हा 5 वर्षापर्यंतचा आणि अतिदीर्घकाळ काय वस्तूचा पुरवठा वाढवण्यासाठी 5 वर्षापेक्षा जास्त याचा कालावधी त्या ठिकाणी असू शकतो. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्पर्धेनुसार. म्हणजे पहिलं बघितलं स्थळानुसार स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. त्याच्यानंतर काळानुसार अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ. आता आपण स्पर्धेनुसार त्या ठिकाणी वर्गीकरण बाजाराचे बघणार आहोत आणि ते बाजाराच्या प्रकारामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत पूर्ण स्पर्धा. बाजाराच्या स्पर्धेनुसार मध्ये पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा पूर्ण स्पर्धा ही एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. म्हणजे या बाजारात काल्पनिक सांगितले लक्षात घ्या आणि आदर्शसुद्धा आहे. तर या बाजारामध्ये एक वस्तू एकजिन्सी असतात. बघा पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तू एकजिन्सी असतात, त्यामध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते त्या ठिकाणी असतात आणि या बाजारात विक्रेते आणि ग्राहक यांना कोणतेही निर्बंध नाही. म्हणजे या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ते कधीही प्रवेश करू शकतात आणि या बाजारातून कधीही ते बाहेर पडू शकतात. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारे निर्बंध नाही. याला आपण म्हणतो मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन. त्याचबरोबर या बाजारातील ग्राहकांना व विक्रेत्यांना बाजाराविषयीचे पूर्ण त्या ठिकाणी ज्ञान असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता या पूर्ण स्पर्धेची आपण त्या ठिकाणी काय बघणार आहोत, व्याख्या. पूर्ण स्पर्धेची त्या ठिकाणी आपण व्याख्या बघणार आहोत. तर व्याख्या काय आहे ती पूर्ण स्पर्धेची, तर ज्या बाजारात एकजिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक व ज्या बाजारात एकजिन्सी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात अशा बाजारात पूर्ण स्पर्धा असे त्या ठिकाणी म्हणतात. ही झाली सर्वसामान्य व्याख्या. आता मिसेस जॉन रॉबिन्सन मिसेस जॉन रॉबिन्सन हे काय म्हणतायत बघा की जेव्हा प्रत्येक उत्पादनासाठी उत्पादक म्हणजे कारखानदार आणि उत्पादनाकरता म्हणजे वस्तू तयार करणं असलेली मागणी ही पूर्णतः लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. जेव्हा प्रत्येक उत्पादकाची उत्पादनाकरिता असलेली मागणी ही पूर्णतः लवचिक असते तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, पूर्ण स्पर्धा ही अस्तित्वात येते. ही झाली रॉबिन्सन यांची व्याख्या. आपण आता त्याची वैशिष्ट्ये बघूया. तर परीक्षेला आपण आत्ता जे बघितलं ते शक्यतो कमी येईल, पण इथून पुढचं जे वैशिष्ट्य आहेत तर ते पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर मक्तेदारीची वैशिष्ट्ये, मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि त्याच्यानंतर अल्पकालीन जे काय आहे तर ते 4 प्रकारे ते वैशिष्ट्ये येतील. म्हणजे कुठलेही 4 पैकी 2 वैशिष्ट्ये हे बोर्डाच्या परीक्षेला येतील. म्हणजेच आपल्याला हे त्या ठिकाणी करायचं आहे. तर एक पहिला आहे असंख्य विक्रेते. वैशिष्ट्यामध्ये काय आहे, पहिलं असंख्य विक्रेते, दुसरा आहे असंख्य ग्राहक. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते आहेत, परंतु या बाजारात वस्तू कशा आहेत, एकजिन्सी आहेत. वस्तूची किंमत सारखी आहे, परंतु या बाजारात जे लोक येतात त्यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आता आपण पहिला मुद्दा जो आहे तो बघूया असंख्य विक्रेते.
तर या बाजारात उत्पादकांची संख्या इतकी मोठी असते की एखाद्या विक्रेत्याला वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणजे इतकी मोठी संख्या आहे विक्रेत्यांची की एखाद्या विक्रेत्याला वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. कोणत्याही एका विक्रेत्याचा परिणाम म्हणजे त्यांनी वस्तूची किंमत कमी केली किंवा जास्त केली तर त्या पुरवठ्यावर किंवा किमतीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाही. म्हणजे किंमत कमी जास्त केली किंवा काही केलं तर एखाद्या विक्रेत्याने केलं तर या बाजारावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, कारण असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असल्यामुळे. त्याचबरोबर वस्तूची किंमत ही जी काही या बाजारात असती तर ते वस्तूची किंमत आणि वस्तूच्या बाजारात असली मागणी आणि बाजारातील पुरवठ्यानुसार, म्हणजे वस्तूची मागणी कशी आहे त्यानुसार पुरवठा आणि त्यानुसार किंमत. जर मागणी जास्त असेल त्या पद्धतीने पुरवठा असेल तर किंमत त्या पद्धतीने असेल. म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर अर्थातच किंमत कमी जास्त असू शकते, कारण मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे म्हणजे किंमत काय असणार आहे जास्त, आणि मागणी आणि पुरवठा समान असेल तर त्या योग्य किंमत त्या ठिकाणी असू शकते. आणि म्हणून या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता हा किंमत स्वीकारणारा आहे. किंमत स्वीकारणारा हे नेहमी लक्षात ठेवायचं. असंख्य विक्रेता हा किंमत करणारा नसून कसा आहे किंमत स्वीकारणारा, म्हणजे तो किंमत करत नाही. मागणी आणि पुरवठ्यावर किंमत ठरते आणि म्हणून तो किंमत स्वीकारणारा असलेला आहे. आपण दुसरं बघूया असंख्य ग्राहक. आता असंख्य ग्राहक पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जसं आपण बघितलं की असंख्य विक्रेते आहेत तसे असंख्य ग्राहकही असतात आणि म्हणून त्या ठिकाणी ग्राहक खूप असल्यामुळे कोणताही एक ग्राहक वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही, कारण त्या वस्तूच्या ग्राहकाची मागणीचा जर विचार केला तर इतर मोठ्या बाजाराच्या म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या मानाने तो खूप छोटासा किंवा अल्पसा असतो. म्हणून त्या किंमत बदलली एखाद्या ग्राहकाने तर त्याचाही परिणाम या बाजारावर कुठल्याही प्रकारे होत नाही. तिसरा आकडा आहे एकजिन्सी वस्तू. एकजिन्सी वस्तू म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात तयार झालेल्या किंवा उत्पादित झालेल्या आणि विक्रीसाठी म्हणजे तयार झालेल्या वस्तू आणि विक्री आणलेल्या वस्तूंचे सर्व नग एकसारखे असतात. म्हणजे त्यांचा रंग असेल, त्यांचं रूप असेल, आकार असेल, चव असेल, दर्जा सगळं एकसारखं आहे. म्हणजे सगळे एकमेकांना पर्यायी असतात. म्हणजे सर्व वस्तू एकमेकांना परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. चौथा आकडा आहे मुक्त प्रवेश व मुक्त निर्गमन. म्हणजेच काय तर या बाजारात एखाद्या उद्योजकाला वाटलं की आपण प्रवेश करायचा आहे, मला इथं फायदा करायचा आहे, तर तो या बाजारात प्रवेश करू शकतो. समजा एखाद्या उद्योजकाला किंवा उत्पादकाला वाटलं की या ठिकाणी मला फायदा मिळत नाही किंवा मला इथं काही हे वाटत नाही, तर तो या बाजारातून बाहेर पडू शकतो, म्हणजेच मुक्त निर्गमन करू शकतो. म्हणजे या बाजारात नवीन उद्योजक व जुने उद्योजकांना प्रवेश करण्याचे आणि बाजारातून बाहेर पडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. जर समजा नफ्याची आशा असेल तर उद्योजक प्रवेश करतात आणि नफ्याची शक्यता नसेल तर बाजारातून बाहेरही त्या ठिकाणी पडू शकतात. आता त्याच्यानंतर पाचवा आहे एकच किंमत. एकच किंमत. आता एकच किंमत काय तर या बाजारामध्ये असंख्य विक्रेते वस्तूच जर एकजिन्सी असेल तर किंमतसुद्धा कशी आहे एकच किंमत असलेली आपल्याला त्या ठिकाणी या बाजारामध्ये म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एका वस्तूच्या सर्व नगांची किंमत सर्वत्र समान असते आणि ती किंमत मागणी आणि पुरवठ्यावरून निश्चित त्या ठिकाणी झालेली असते. आता याच्यानंतर आपण 6वा आकडा बघूया. 6वा आकडा आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. बाजाराचे संपूर्ण ज्ञान
म्हणजे या बाजारात मी सुरुवातीला सांगितलं की या बाजारात जी ग्राहक आणि विक्रेते येतात त्यांना बाजाराचं पूर्ण ज्ञान असतं, त्यामुळे त्या वस्तूला बाजारात आहे त्यापेक्षा जास्त किंमत आकारू शकत नाही आणि त्या बाजारात प्रत्येक ग्राहकाला वस्तूची किंमत काय आहे, त्याचा गुणवत्ता, त्याचा दर्जा, त्याचा म्हणजे सगळ्या गोष्टी, त्याचा स्रोत, पुरवठा सगळं त्याला त्या ठिकाणी ज्ञान असतं. तसंच कोणताही विक्रेता इतर त्यापेक्षा जास्त किंमतला विकू शकत त्या ठिकाणी नाही. उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. 7वा आकडा, उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. आता तुम्हाला माहिती आहे की उत्पादनाचे एकूण 4 घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या उत्पादन घटकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे, एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते आणि त्यामुळे उत्पादन घटकांचा योग्य पद्धतीने किंवा पर्याप्त वापरतो आणि म्हणून उत्पादन घटकांच्या सहज उपलब्ध होत असल्यामुळे उत्पादकाला उत्पादन करताना किंवा वस्तू तयार करताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. पुढचा आहे वाहतूक खर्चाचा अभाव. वाहतूक खर्चाचा अभाव. वाहतूक खर्चाचा अभाव म्हणजे काय, तर पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत आपल्याला माहिती आहे सर्वत्र सारखी आहे, त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वाहतुकीचा खर्च नसतो असे गृहीत धरलेले आहे. लक्षात घ्या, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत एकसारखी काय, तर या ठिकाणी वाहतूक खर्च नसतो असे गृहीत धरले, कारण उत्पादन संस्था एकमेकाच्या म्हणजे जे कारखाने आहेत ते एकमेकाच्या कसे आहेत, जवळ आहे, त्यामुळे वाहतूक खर्चात फारसे तफावत नसते किंवा फरक पडत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत सर्वत्र ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी असते. आणि शेवटचा आकडा आहे सरकारी हस्तक्षेप नाही. सरकारी हस्तक्षेप नाही. आता सरकारचा हस्तक्षेप का नाही, तर पूर्ण स्पर्धेत सरकारचा निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नाही, कारण हे या पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे मुख्य त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ काय, तर उत्पादन म्हणजे वस्तू तयार करणे, त्याची वाहतूक, त्याची किंमत निश्चित करणे या कुठल्याही प्रक्रियेमध्ये सरकार कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही आणि म्हणून त्याला म्हटलं की सरकारी हस्तक्षेप नाही किंवा सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण आहे. तर आज अशा पद्धतीने आपण 5वा जो धडा आहे बाजाराचे प्रकार, त्याच्यामध्ये प्रस्तावना, त्याची व्याख्या, बाजाराचे वर्गीकरण, स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार जे सुरू केले त्यातला पहिलाच आपण फक्त बघितला. काय बघितला, पूर्ण स्पर्धा, त्याची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये बघितले. तर याच्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो पुढच्या याच्यामध्ये बघूया. धन्यवाद.